नाही, तुम्ही रश्मीची बहीण नाही आहात. तुम्ही अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री, राईट? आय नो यू. आता मी घरी येईपर्यंत कोणालाही दरवाजा उघडायचा नाही. रश्मी, हाय. ओळखलंस का मला? अगं मी अंजली, तुझी सोलापूरची कॉलेजमधली मैत्रीण. कॉलेजमध्ये ना सगळेजण नेहमी म्हणायचे की रश्मी अंजलीपेक्षा किती सुंदर आहे, किती छान बोलते, किती मस्त नाचते, किती हसते, किती छान अभ्यास करते, नाही मी अभ्यासात पहिली असते, आणि किती छान भाषण आणि डान्सेस बसवते वगैरे वगैरे. रश्मी रश्मी रश्मी, फक्त रश्मी आणि फक्त रश्मी. माझं ना डोकंच फिरायचं, सगळीकडे फक्त रश्मी. नो, बट आय एम बेटर दॅन रश्मी. इनफॅक्ट आय एम द बेस्ट. आय एम द बेस्ट इन एव्हरीवन. आणि मला हेच प्रूव्ह करायचं होतं ना, म्हणून कॉलेज संपल्या संपल्या मी सगळ्यात श्रीमंत मुलगा पटवला, लग्न करून टाकलं त्याच्याशी. पण रास्कल तोही मला सोडून गेला. मला काही कळतच नव्हतं, म्हणून मी स्वतःची कंपनी काढली, टू प्रूव्ह माय सेल्फ, टू प्रूव्ह दॅट आय वॉज द बेस्ट. कंपनी सक्सेसफुल झाल्यावर ती सगळ्या कॉलेजच्या ग्रुपमधल्या लोकांना बोलवून एक पार्टी केली होती मी. पण पार्टीमध्ये काय, पुन्हा रश्मी. रश्मी कुठे, काय करते, सगळेजण फक्त रश्मी बद्दलच बोलत होते. खूप त्रास झाला मला, खूप इरिटेशन झालं, आणि मग मी ठरवलं की आता शोधलंच पाहिजे रश्मी कुठे, काय करतेय, सुखी आहे का, कुठपर्यंत शिकली, नक्की काय चाललंय तिचं सगळं शोधून काढायचं. आणि मग एक दिवस मला कळलं रश्मी माझ्या एम्प्लॉई परागची बायको आहे. एका कारकूनची बायको. मी हरवलं होतं तुला, आणि आय हॅड वॉन. पण मग परागच्या टेबलावरती तुमच्या दोघांचा फोटो पाहिला, आणि माझ्या पुन्हा लक्षात आलं की मी पुन्हा हरलीये. अगं सुख ओसंडून वाहत होतं तुझ्या चेहऱ्यावरनं. खूप सुखी आहेस तू, कळत होतं मला त्या फोटोतनं सुद्धा. आणि मग मी ठरवलं की काहीही झालं तरी तुला जिंकू द्यायचं नाही, तुझं सुख ओरबाडून घ्यायचं, तुला त्रास द्यायचा, तुझा छळ करायचा, पण तुला जिंकू द्यायचं नाही. रश्मी, आता तू कोणालाच तोंड दाखवू शकणार नाहीस.
जास्त काहीही होणार नाही, फक्त थोडस जळजळेल आणि मग सगळं शांत शांत कायमच. काय ग रश्मी, ऐकतेस ना? हो, मीच अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री. काय झालं अंजली मॅडम? घसा कोरडा पडला? मनाली, पाणी आण यांना. डायइथाइल इथर आणि पोटॅशियम विथ H2O. Results in fire. हे असले प्रयोग शोधले ना इंटरनेटवर तर ढीगभर सापडते, पण तुमच्यासारखे लोक त्याला जादूटोणा बनवतात. अंजली, हे सगळं तू करत होतीस? मॅडम, पण तुम्हाला कसं कळलं की हा सगळा प्रकार ह्या करतायत ते? चंद्रशेखरने बॉसची परमिशन घ्यायला सांगितल्यावर मी हिच्या केबिन मध्ये गेले आणि तिथे गेल्यावर माझ्या दोन गोष्टी लक्षात आल्या. एकतर अंजली आणि रश्मी दोघीही सोलापूरच्या DBJ कॉलेजच्या आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अंजलीचा कल्चरल ऍक्टिव्हिटीत नाटकातला सहभाग. रश्मीच्या बिल्डिंग मध्ये ये जा करणारी व्यक्ती ही अशी असली पाहिजे जिच्याकडे किल्ल्या तर असतीलच, पण वेषांतर ही तिला बेमालूमपणे करता येत असे. आणि मग रश्मीच्या बिल्डिंग मध्ये शिरणारा म्हातारा मला आठवला. तो माणूस म्हातारा दिसत होता, पण त्याच्या हाताला सुरकुत्या नव्हत्या. आणि म्हणून माझा संशय अंजलीच्या दिशेने वळला. आणि त्याच वेळी अंजली एक वाक्य बोलून गेली. एकुलत्या एक मुलीची बहीण कशी असू शकते? ही गोष्ट एवढ्या ठामपणे ती रश्मीबद्दल बोलली, याचा अर्थ तिला रश्मीबद्दल माहिती असणार. आणि निघताना मी जेव्हा अंजलीशी हात मिळवला तेव्हा तिच्या नखात असलेला लाल रंग मी पाहिला. आणि कालच रश्मीच्या दारात कोणीतरी लाल रंग लागलेला भावला ठेवला होता.
माझ्या माणसाने दिलेल्या माहितीनुसार ज्या ज्या वेळी हे सगळे प्रकार घडले त्यावेळी एकतर अंजली ऑफिसमध्येच नव्हती किंवा ती लेट आली होती. म्हणजे मॅडम दगड ह्यांनीच मारला होता? हो, आणि त्या दिवशी वॉचमॅननी शोधून सुद्धा तो माणूस सापडला नाही. कारण दगड रस्त्यावरनं आलेच नव्हते. ते आले होते समोरच्या फ्लॅटमधून जो यांच्याच कंपनीचा आहे. हा समोरचा फ्लॅट कोणाचा आहे? हा परागच्या कंपनीचा आहे. अंजली, अगं तुला हरवणं तर दूर, पण तुझ्या बरोबर स्पर्धा करावी ना असा विचार सुद्धा माझ्या मनात कधी आला नाही. कॉलेजमध्ये असताना मी तुझ्या बरोबर होते, ती फक्त मैत्रीण म्हणून. तुझं बोलणं, तुझं चालणं, तुझं वागणं, तुझी धडाडी, तुझी चिकाटी मला इतकी आवडायची ना. आणि नकळतच कुठेतरी तुझ्याचकडून मी शिकत होते. मला कायम वाटायचं आणि कायम म्हणायचे दॅट अंजली इज द बेस्ट. बट नो, तू बेस्ट असूच शकत नाही. स्पर्धा आणि मत्सर बेस्ट माणसाला बीस्ट कसं बनवतं याचं उदाहरण आहेस तू अंजली. आय रिअली फील सॉरी फॉर यू. चला अंजली मॅडम, आता जादूटोणा संपलाय. आता तुझी मती सुधारण्याची वेळ आली. त्या दिवशी मी खोटे पोलीस बोलावले होते, पण आज खरे पोलीस येत आहेत तुला अटक करण्यासाठी. येऊन चला हिला. थँक्स अ लॉट अस्मिता मॅम. थँक्यू सो मच. अस्मिता प्रभाकर टेक केअर. अस्मिता, ए अस्मिता, अस्मिता, अरे कुठे गेली? तू इथे बसलीस होय? किती हाका मारल्या तुला, हो नाही दिलीस तू? मी बोलत नाहीये तुमच्याशी. अरे बापरे, आमची शोनू का रुसली. तुम्हाला चांगलंच माहितीये काय झालंय ते. माहितीये मला. हो, आता उगाच ऍक्टिंग करू नका. मी ऍक्टिंग कशाला करू? मी ऍक्टर नाहीये, मी तर. अच्छा 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 अच्छा, ओ हो हो हो, अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे मी तुला माझ्या सोबत घेऊन जात नाही म्हणून रागवलीस का तू? हो, मी तुमच्या बरोबर आले तर काय झालं? कसं घेऊन जाता येईल बाळा? किती मोठं रिस्क असतं तिकडे. महत्वाच्या तपासासाठी जातो की नाही मी. मग तिकडे लहान मुलांचं काय काम? मी लहान आहे का आता? मला पण तुम्हाला त्या तपासात मदत करायची, गुन्हेगारांना पकडायचंय. पकडशील बाळा, नक्की पकडशील. पण अजून काही वर्षांनी. आता तुझं वय अभ्यासाचं आहे, खेळायचंय. इतक्यातच जगाच्या वाईटाशी झगडायची गरज नाहीये तुला. बाबा, तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं की त्या सायरनच्या जीप मधनं न्याल. सायरनची जीप?
हॅलो. ओ आय एम सॉरी. झोपमोड झाली का? थोडा उशीरच झालाय मला फोन करायला, नाही पण मला आत्ताच वेळ मिळालाय ग. सॉरी. कोण बोलतंय? मित्र, तुझा मित्र. मित्र? तुझ्याबद्दल प्रेम, जिव्हाळा, काळजी असलेला तुझा मित्र. कोण बोलतंय आणि काय काम आहे? अगं कौतुकाचा फोन केलाय मी आणि तू चिडतेस का? राग चांगला नसतो स्वास्थ्यासाठी. शांत हो बघू. एक काम कर, 1 ते 100 आकडे मोज. बरं जाऊ दे, मी मुद्द्याचं बोलतो. तू ज्या वेगाने एक केसेस सोडवत चाललीस ना, त्या वेगाने तुला वीरांगना पुरस्कार मिळायला हवा. हवं असेल तर मी नाव सुचवतो तुझं, पण ते नंतर. आता तुझं कौतुक करायला तुझ्यासाठी एक पुरस्कार पाठवलाय. तुमच्या दरवाजाच्या बाहेर आहे, प्लीज घे जा. हा मी बोलते. आत्ता माझ्या लँडलाईनवर फोन कुठून आला होता ते कळलं. आणि हो, जर पुन्हा फोन आला तर तो टॅप कर. ओके. इतक्या रात्री कोणाचा फोन? हा तोच आहे. तोच? कोण तोच? जो केस नंबर 1 चा भाग आहे. माझ्यासाठी बाहेर पुरस्कार ठेवलाय म्हणे. अस्मिता, हॅलो हॅलो, कोण बोलतंय? ए चिमुरडे, कशाला उगाच चिवचिव करतेस? घेतलं का तुझ्या ताईने पाठवलेलं गिफ्ट? चल जा, तुझ्या ताईला फोन नेऊन दे. मॅग्नेट थोडी बघ. का त्रास देताय तुम्ही सारखा? असं काय अस्मिता, तू मी पाठवलेलं गिफ्ट अजून घेतलं नाहीयेस म्हणून फोन केलाय मी. हिम्मत नाही का तुझी गिफ्ट घ्यायची? परत नेऊ का मी ते? न्या ना, न्या, परत न्या. त्यानिमित्ताने तरी आपली भेट होईल. हो, असं लपून छपून फोन करणं बरं नाही. जीप सुद्धा तेच आहे तुझी. तशीच हुशारी पण चालते का ग तुझी? अस्मिता, आता तू त्या बॉक्सच्या वाट्याला जाणार नाहीयेस. परीक्षा घेताय? घेऊ? घ्या ना. खरंच? हे म्हणजे विक्रम वेताळासारखं झालं. मी तुझ्या मानकुटीवर बसलेला वेताळ आणि तू बिचारा विक्रम. कितीही पराक्रम गाजवलास तरी शेवटी हरणारा. हे बघ, आपण एक डील करूया. तू बरोबर उत्तर दिलंस तर वाचलीस आणि नाही दिलंस तर बूम बूम.